गेले 10 दिवस राज्यात कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली। यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखानदारांनी एक रकमी FRP दिलीच पाहिजे या मागणीचा पुनरुच्चारही आमदार खोत यांनी केलाय। राज्याचे माजी कृषी पणन राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत आज कोल्हापुरात आले होते। त्यांनी शासकीय विश्रामगृह इथं पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं। राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू असून या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय। गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी खासदार शरद पवार यांनी केली होती। आता त्यांचा पक्ष राज्यातील सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी या मागणीची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। परतीच्या पावसाने राज्यामधला शेतकरी हा कोलमडून पडलेला आहे आणि अशा काळामध्ये राज्य सरकारने तातडीनं राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा। मी पवार साहेबांना आठवण करून देतो की 2019च्या पेक्षा ही मोठी अतिवृष्टी आहे आणि तुम्ही त्यावेळी तत्काळ कर्जमाफी दिली पाहिजे अशा पद्धतीचं सरकारला आव्हान केलेलं होतं, तरच शेतकरी उभा राहील अशा पद्धतीची वक्तव्य आदरणीय पवार साहेबांची होती। आता काही करू नये, पवार साहेब जे 2019ला म्हटले ते आता सत्तेवरती आहेत। मी एवढंच मागणं करतो की 2019ला जी तुम्ही मागणी केली ती आता तुम्ही योगायोगाने सत्तेवरती आलेला आहात, तीच मागणी आता पूर्ण करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची 2 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद होणार आहे। शेतकरी नेत्यांमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर अशा परिषदा, मेळावे, मोर्चे झालेच पाहिजेत, पण शेतकऱ्यांच्या मागणी अडून आपलं राजकारण होता कामा नये असं आमदार खोत यांनी नमूद केलं। येत्या ऊस परिषदेनंतरच वातावरण तसं असेल याचाही त्यांनी उपहासात्मक उल्लेख केला। 3400 रुपये भाव घेतल्याशिवाय आम्ही ऊसाचं कांडूक तोडून देणार नाही, तर मी सांगतो त्याचा एक फारस तयार होतो की 3400 रुपये मग साखर कारखाने चर्चेला बसतात, मग आता 2600 देतो आणि 2 महिन्यानं 300 देतो, मग आमचं आंदोलनात आम्ही मागे घेतलं। तर हे असं न होता केंद्र सरकार आणि राज्य सरकारची विशेषतः जबाबदारी आहे की 14 दिवसाच्या आत ऊस तुटल्यानंतर FRPचे 100% पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेते मंडळी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी दौरे करतायत, पण या दौऱ्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंडळी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करतायत। त्यांची ही भूमिका म्हणजे रणांगणातून पळ काढण्याचा प्रकार आहे। राज्यातील 3 पक्षांचं सरकार म्हणजे 3 सावत्र भावांचं सरकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला। केवळ एकमेकांकडे बोट न दाखवता सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचा पहिला हप्ता जाहीर करावा। कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 50,000 रुपये आणि बागायती शेतीसाठी 1 लाख रुपयांची मदत सरकारने तातडीने जाहीर करावी अशी मागणी खोत यांनी केली। सरकारला जाग येण्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। कांदा साठवणुकीचे आरोप करून व्यापाऱ्यांवर छापे घालणाऱ्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांना शेतकरी व्यापाऱ्यांनी एखाद्या चोराप्रमाणे बेदम चोप द्यावा असा सल्लाही आमदार खोत यांनी दिलाय। साठवणूक केलेल्या कांद्यावरती प्राप्तिकर विभागाचे अधिकारी जर छापे मारायला आले तर आपल्या घरामध्ये चोर शिरलेला आहे आणि घरात आपल्या चोर शिरल्यानंतर त्या चोराचा ज्या पद्धतीने आपण बंदोबस्त करतो त्या पद्धतीने जे अधिकारी गोडाऊनावरती छापे मारायला येतील त्यांना हातात दांडकी घेऊन चोरांना जसं पाठीच्या साली सोलून काढतो तसं या अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीच्या साली सोलून काढाव्यात। यंदाच्या गळीत हंगामात FRP प्लस 200 रुपये मिळालेच पाहिजेत। तसंच केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव 3400 रुपये केला तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल असंही आमदार खोत यांनी नमूद केलंय। यावेळी श्रीकांत घाटगे, लालासाहेब पाटील, विनायक जाधव, दिलीप माणगावे, दत्ता पाटील उपस्थित होते।